आणि आता एक वेगळी बातमी। मालेगाव महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत नगरसेवक एकमेकांना भिडले आहेत। या क्षणाची एक मोठी बातमी ती म्हणजे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ही महासभा घेण्यात आली होती। यावेळेला सत्ताधारी इस्लाम पार्टी आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली। सुरुवातीचं बाचाबाचीचं हे सगळं प्रकरण नंतर हमरीतुमरीवर गेलं। घरपट्टी वाटप न केल्यामुळे हा वाद सुरू झाला होता। एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक आणि महापौरचे पती खालिद हाजी यांच्यात ही चकमक झाली। निलेश वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। निलेश, इतकी हमरीतुमरी कशासाठी? नक्कीच मिलिंद सर, आपण जर बघितलं तर आज मालेगाव महापालिकेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विशेष महासभेचं जे आहे ते आयोजन करण्यात आलं होतं। आपण जर पाहिलं तर मालेगाव महापालिकेमध्ये महासभेत गोंधळ हा नित्याचा दिन आणि आज देखील महासभा सुरू झाल्यानंतर घरपट्टी वाटपाच्या वादावरनं हा वाद सुरू झाला। घरपट्टी काय वाटप केली असा आक्षेप जो आहे तो या महासभेत घेण्यात आला आणि त्याला उत्तर देत असताना यावेळी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात बाचाबाची झाली आणि ही बाचाबाची इतकी झाली की एक नगरसेवक ते एकमेकाच्या अक्षरशः अंगावर जाऊन गेली। मात्र काही ज्येष्ठ सदस्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला। मात्र या संपूर्ण वादामध्ये महापालिकेच्या सभागृहामध्ये काही काळ जो आहे तो तणाव निर्माण झाला होता आणि याच मुद्द्याला धरून पुढे समाजवादी पार्टीचे जे नगरसेवक आहेत मुस्तकीम डिग्निटी यांनी महापौरांच्या समोर ठिय्या मांडून घरपट्टी का वाटलेली असा मागणी जी ती केली होती आणि त्यामुळे या संपूर्ण गोंधळ जो आहे ही महासभा जी ती गोंधळात पार पडताना दिसते। मिलिंद सर। निलेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे अमरावतीमध्ये वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकावर अमरावतीच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी चक्क बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळीच्या शाह अंजुमन उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक हारून शाह बाबा शाह या मुख्याध्यापकानं ही बनावट स्वाक्षरी केली। 38,825 रुपयांच्या देयकावर शिक्षणाधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून मुख्याध्यापक हारून शाह यांनी तसा प्रस्तावही पाठवला। वेतन पथकाच्या तपासणीत व्हाईटनर आणि खाडाखोड सापडली आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली।